आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे। मागील वर्षी गोमातेला राज्यमातेचा दर्जाही मिळाला आहे। अशा असतानाही बकरी ईदच्या दिवशी गोवंशाची कत्तल झाली असा आरोप बजरंग दल कार्यकर्त्यांनी केला आणि आज बस स्थानकासमोर अचानक रास्ता रोको देखील केला। पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शनिवारी बकरी ईद होती, त्या दिवशी कत्तल केलेल्या जनावरांचे अवशेष दुःखीनगर ते रामतीर्थ स्मशानभूमीच्या दरम्यान नदीच्या काठावर खड्डा करून त्यामध्ये टाकण्यात आले, परंतु तो खड्डा बुजवलाच नाही। त्यामुळे आज या परिसरात दुर्गंधी सुटली आणि ही बातमी हळूहळू बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कळाली। माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी रवाना झाले आणि त्या ठिकाणी इतरही प्राण्यांचे अवशेष असल्याचे त्यांनी सांगितले। जसं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असून सुद्धा सर्रासपणे गोवंशाची कत्तल होत आहे आणि आता बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या बंदी आणि बाजाराचे मार्केट बंद करण्यात आले होते, तसेच वाहतुकीवर बंदी करण्यात आलेली होती, तरी सर्रासपणे गोवंशाची हत्या होत आहे आणि प्रशासन फक्त त्याला आम्हाला फक्त सांगताय की तुम्ही बंदी होणार आहे, हे होणार आहे आणि गौरक्षकांनी जर गाडी अडवली तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे। तर आणि आज जसं की मिल्लतनगर येथे रामतीर्थापाशी 30 ते 40 गोवंशाचे मुंडके व अवशेष मिळून आलेले आहेत, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा हा रास्ता रोको अशाच प्रकारे चालू राहील। दरम्यान असा प्रकार होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी विशेषतः बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले होते, तरी देखील हा प्रकार झाल्यामुळे बजरंगी चांगलेच आक्रमक झाले आहेत। आज 1 वाजेच्या सुमारास बस स्थानकासमोर अचानक रास्ता रोको केला। मुख्य रस्त्यावरील या रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी भेट दिली। दरम्यान श्री कुलकर्णी यांनी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून अवशेषाचा पंचनामा करा आणि गुन्हा दाखल करून हा तपास पोलीस उपनिरीक्षक पदाच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्या अशा सूचनाही दिल्या आहेत। गोसेवा आयोगाने सक्त सूचना देऊनही महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या या दुर्लक्षामुळे बजरंगी चांगलेच आक्रमक झाले आहेत। गोमातेचा दर्जा असतानाही गोमातेची किंवा गोवंशाची कत्तल होत आहे, यामुळे सर्वच देशाची मान खाली घालावी लागत आहे। ते आम्ही कदापिही होऊ देणार नाहीत असा निर्धार यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। ही जी गोवंश हत्या बंदी आहे ती फक्त कागदावर न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणली जावी। ज्या ठिकाणी गोवंश कटलं होतं त्या ठिकाणी तुम्ही पोलीस प्रशासनाकडे आवाहन केलं होतं का? हो, यापूर्वी आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन केले होते, तसेच मुस्लिम प्रमुखांना आणि मुल्ला मौलवींना सुद्धा आवाहन केले होते की त्यांनी तुमच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची आपली जातीय तेढ निर्माण होणार नाही, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या समाजामध्ये ही मेसेज पोहोचवा की गोवंश हत्या बंदी हत्या झाली नाही पाहिजे।